राज्यातील लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थी सुमारे 2.5 कोटीपर्यंत पोहोचले असून यामध्ये निष्कर्षाची पूर्तता न करणाऱ्या महिलांची संख्या अधिक असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। महिला व बाल कल्याण विभागाने निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र करण्यासाठी उपाययोजना सुद्धा सुरू केली आहे। योजनेचे खरे लाभार्थी यांनाच लाभ मिळावा आणि सरकारने निवडणुकीत दिलेल्या 2100 रुपयांच्या आश्वासनाची अंमलबजावणी करताना तिजोरीवर अधिक बोजा न येता यासाठी सरकारने खबरदारी घेण्याची चर्चा विभागात सुरू आहे। आता यासाठी अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत। लाडक्या बहिणींच्या घरी 4 चाकी असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडावा लागणार आहे। कारण आजपासून मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारीपासून घरोघरी परिवेक्षिका अंगणवाडी सेविका पडताळणी करणार आहेत आणि ज्यांच्या घरी 4 चाकी वाहनं त्यांच्या नावावर असेल त्यांची पडताळणी झाली आणि ते निष्पन्न झालं तर त्याचा थेट परिणाम लाडकी बहीण योजनेवर होणार आहे आणि त्या महिला अपात्र होणार आहेत। पुण्यामधील 21,11,991 बहिणींनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला होता। त्या सर्व महिलांच्या घरी 4 चाकी आहे का याची पडताळणी केली जाणार आहे। त्यानंतर 4 चाकी असलेल्या बहिणी अपात्र ठरणार आहेत। महिला व बाल कल्याण विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव यांनी काल सोमवारी दिनांक 3 फेब्रुवारी रोजी ऑनलाईन बैठक घेत राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना लाडकी बहिणींच्या घरी जाऊन 4 चाकी वाहन आहे किंवा नाही पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत। तसेच परिवहन विभागाकडून वाहनधारकांची यादी घेऊन ती प्रत्येक जिल्हा अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात येणार आहे। लाभार्थी महिलेचे वय 18 ते 65 दरम्यान असावे। कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या आत असावे। कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरी नसावा। तसेच प्राप्तिकर भरणारा नसावा म्हणजे इन्कम टॅक्स भरणारा नसावा। संजय गांधी निराधार योजनासारख्या अन्य योजनांचा लाभ घेतलेला नसावा। 4 चाकी वाहन असणाऱ्या महिला योजनेच्या लाभार्थी नसतील। मिळालेल्या माहितीनुसार कुटुंबातील सासरे दीर अथवा घरातील इतरांच्या नावावर 4 चाकी असेल आणि लाभार्थी महिला पती मुलांसोबत विभुक्त म्हणजे वेगळी राहत असेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरूच राहणार आहे, अन्यथा कडक कारवाई करण्यात येणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये न बसणाऱ्या महिलांना स्वतःहून लाभ घेण्यापासून माघार घेण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। मात्र त्यानंतरही लाभार्थी महिलांकडून माघार घेण्यात येत नसल्यामुळे शासनाच्या निर्देशास आल्यास अशा लाडक्या बहिणींवर प्रशासनाकडून कठोर पावले उचलण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। जर अशा पद्धतीने सरकार लाडक्या बहिणींवर कारवाई करणार असेल तर नक्कीच सरकारवर जोरदार टीका होईल, महिलांचा देखील उद्रेक होईल असं आपल्या या ठिकाणी वाटतं। मात्र ज्या पद्धतीने सरकारनं अगोदर लाडकी बहीण योजना आणली आणि आता मात्र अशा अटी शर्यती समोर आणते, यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा।